मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. देशमुखांच्या घरी ही लग्नाची तयारी थाटामाटात चालू आहे आणि मित्रांनो, आपल्याला सुद्धा तिथे बोलवलेलं आहे. आपण तर जाणारच आहोत, पण आता पाहूया की मुहूर्त नेमकं काय ठरणार आहे. त्यासाठी शारदा काकू या मानिनी काकूला म्हणतात की तुमच्या गुरुजींना आता बोलवावे लागेल, कारण आपल्याला ह्या लग्नाचं मुहूर्त पाहायला पाहिजे. इतक्यात गुरुजी घरी येतात आणि ते म्हणतात की गुरुजी इथे आलेले आहेत. गुरुजींना पाहून मात्र काव्या, पार आणि जीवा आणि नंदिनी हे चकित होतात. गुरुजींचा व्यवस्थित असा पाहुणचार झाल्यानंतर मानिनी काकू या गुरुजींना म्हणते की गुरुजी, तुम्ही खरं सांगा की आता या तरी लग्नामध्ये काही विघ्न येणार आहेत का, लग्न व्यवस्थित पार पडणार आहे. हे ऐकून गुरुजी म्हणतात की जे व्यवस्थित पार पडायचं आहे ते सुरळीत पार पडणारच आहे, परंतु माणसाने निश्चिंत राहू नये, कारण जुने दुखणी ही पूर्णपणे व्यवस्थित झालेली नाही आहेत. त्यामुळे काळजी मात्र तुम्ही सर्वजण घ्या. इतक्यात मानिनी काकू काळजीनेच गुरुजींना विचारतात की गुरुजी, जुनी दुखणी म्हणजे नेमकं काय म्हणायचे तुम्हाला. तेव्हा गुरुजी म्हणतात की माझं म्हणणं हे स्पष्ट आहे, वसुताई आणि रम्या. यानंतर मात्र सर्वांचं लक्ष हे वसुताई आणि रम्याकडे जातं. पूर्ण काळजीचं वातावरण हे घरामध्ये असतं. आता यानंतर मित्रांनो, आपल्याला नेमकं काय पाहायला मिळणार आहे आणि या लग्नामध्ये नेमकं काय घडणार आहे. गुरुजींचं भाकीत आणि काळजी याकडे सर्वजण लक्ष देतीलच, आणि या लग्नामध्ये रम्या नेमकं काय घडून आणणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करावे लागेल, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.